शेतकऱ्यांना मोठा दिलासा यावेळेस मिळालेला आहे। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारनं आता स्थगिती दिलेली आहे। राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारने आता स्थगिती दिलेली आहे। दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता आणि आता या दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्जाची वसुली देखील सुरू झालेली होती आणि आता मात्र राज्य सरकारने या वसुलीला स्थगिती सुद्धा दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे। ज्या भागात पाऊस कमी प्रमाणात पडला होता त्यामुळे तिथे दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता। एकूण 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता। या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकासाठी पीक कर्ज घेतलेलं होतं आणि आता या सगळ्याच कर्जाला राज्य सरकारने स्थगिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढच्या लागवडीसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, समजा ही पीक वसुली जर का झाली असती तर पुन्हा एकदा शेतकरी हा अडचणीत आला असता। मात्र आता शेतकऱ्यांना अडचणीपासून दूर ठेवण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ती पाहूया। शेतकऱ्यांना मोठा दिलासा यावेळेस मिळालेला आहे। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारनं आता स्थगिती दिलेली आहे। दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारनं स्थगिती दिलेली आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता आणि आता या दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्जाची वसुली देखील सुरू होती आणि आता मात्र राज्य सरकारनं या वसुलीला स्थगिती दिलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आणि या निर्णयामुळे 40 तालुक्यांसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा निर्णय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय की शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा हा प्रयत्न राज्य सरकारचा। नक्कीच हा एकदम अत्यंत मोठा दिलासा आज म्हणावा लागणार आहे, कारण की जे दुष्काळ भाग आहेत आणि या दुष्काळामध्ये पाऊस आहे तो कमी प्रमाणात पडला होता, त्यामुळे ही सगळ्या गावांना दुष्काळ जाहीर करण्यात आलं होतं। आणि या 40 जे तालुके आहेत आणि या 40 तालुक्यांमधले जे शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी जे कर्ज घेतलं होतं, पिकांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज घेतले होते आणि या सगळ्याच कर्जाला आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढच्या लागवडीसाठी एक मोठा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागणार आहे, कारण की ही पीक वसुली जर झाली असती तर पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला असता। मात्र आता शेतकऱ्यांना अडचणीपासून दूर ठेवण्यासाठी आणि ह्या पिकाचं जे कर्ज होतं ते कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। आणि शेतकऱ्यांना हा एक निर्णय आहे तो दिलेला आहे सरकारच्या वतीने। आणि ही सगळी स्थगिती आहे ती स्थगिती उठवूपर्यंत, जोपर्यंत दुष्काळ मुक्त होत नाही तोपर्यंत ही स्थगिती अशाच पद्धतीने लागू राहील असं देखील सांगितलं जात आहे। अगदी गणेश, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की नेमका किती जिल्ह्यांना, म्हणजे कोणकोणत्या विभागामध्ये आता हा दिलासा असेल राज्य सरकारच्या वतीनं? नक्कीच जे अगोदर 40 तालुके आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता आणि मराठवाड्याच्या बाजूचे काही 40 तालुके आहेत, उदाहरणार्थ बीड असेल, धाराशिव असेल, ह्या भागात लातूर असेल, परभणी असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दुष्काळ होता आणि या भागातले हे 40 तालुके आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते। आणि या 40 तालुक्यांमध्ये आहे त्यांना कुठेतरी हे दिलासा आहे। आणि त्याचबरोबर जी इतर जे तालुके आहेत त्यातले 1021 जे तालुके आहेत आणि या तालुक्यांमध्ये कुठे महसुली संदर्भात जी गठीत केलेली समिती होती त्यांना देखील याचा दिलासा आहे। त्यामुळे 40 तालुक्यांबरोबरच जे इतर तालुके आहेत आणि त्यातले 1021 तालुक्यातले ही जी काही गावं आहेत आणि त्यामध्ये महसुली संदर्भात जी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता त्यांना देखील याचा दिलासा आहे। त्यामुळे 40 तालुक्यांबरोबर ही जी 1121 जी गावं आहेत यांना सुद्धा हा मोठा दिलासा आहे तो सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।